नाद करते काय? आंब्याच्या वाड्यात केसर आणि चिरंजी बत्ताशाचे झाडं लावले गावच्या मामानं. आज सकाळी 6 वाजता उठून माहित झालं का मायापेक्षा आळशी तर गावातले लोक आहे. एकही उठलं नव्हतं, पण एक गुढी उठली होती जिले वयाच्या 98व्या वर्षी गोल्ड मेडल आणायचे भारतासाठी. तर रोज रोज पाणी पडून राहिलाच होता, तर आंबे बी तसेच पडून राहिले होते वाडीमध्ये. म्हणूनच तर आज सकाळ वकार उठलो, नाही तर आपला टायमिंग असं आहे 10 वाजता झोपून उठायचा. वाड्यात आलतो तर आद्याबाई आंबे तोडत दिसला. म्हणलं तोपर्यंत याले तोडू दे, मी वाडी घुमून येतो. घुमता घुमता मला हा केसर नावाचा झाड दिसला. अबे हा तर आंबे तोडत होता, इथं काही आला आता. खाली राहिलो तर मामा शिवा दिन म्हणलं, तर एका झाडावर चढलो. मस्त त्या झाडावरच बसून राहिलो. समोरच्या झाडावर मामा आंबे तोडत होता. मला वाटलं आद्या भाऊ बी आंबे तोडत असन, पण तो पुन्हा तिरका तिरका कुठेतरी चालला होता. त्याच्यावर नजर ठेवतच होतो, पण नंतर माहित झालं का तो झाडाला पाणी द्यायला गेलता. आता आंबा खायची इच्छा झाली तर झाडाखाली उतरून मामालेच आंब्याची शिल्ट काढून मागितली. कारण त्याला म्हणलं आंबे तोडू तोडू हात भरलेलं की, कारण त्याला बी वाटलं पाहिजे ना मीनं बी लई कामं केली म्हणून. आता मस्त आंबा टेस्ट करून पाहिजे. अबे यार का तुम्हाला दाखवू दाखवू खाऊ जाऊ द्या, पण आंबा मस्त गोड होता. मग आंबा खाल्ल्यावर रेस्ट घ्यायसाठी ट्री हाऊस वर एक डुलकी घेतली आणि तेवढ्यातच आमचे आंबे तोडून झाले होते. मग फार्म हाऊस वर मामाच्या 1 महिन्या पहिलेच्या बर्थडे करून आणि डॉगेश बाईले सलाम ठोकत घराच्या रस्त्याने निघालो. तुम्ही फॉलो करा आपल्या माणसाले, मग तुम्हाला बी एक आंबा चारतो.